ठाकरेंच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून खरं तर दिल्लीपासून निवडणूक आयोगापासून शिवसेना कोणाची, शिवसेनेचा मालक कोण हा प्रश्न विचारण्याने या ठिकाणची गर्दी बघून विचारायची, शिवसेना कोणाची आणि ठाकरे ब्रँड कोणाचा या ठिकाणची गर्दी बघून या ठिकाणी करायची। शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या प्रमुखांच्या उमेदवाराच्या सभेसाठी आलेले आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत जाणारा खासदार म्हणून, सामान्य लोकांचे प्रश्न गल्लीपासून दिल्लीपर्यंत मांडणारा माणूस म्हणून विनायक राऊत यांनी लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि मला निश्चित खात्री आहे की पुन्हा एकदा आपण मोठ्या मताधिक्याने राऊत साहेबांना या ठिकाणी निवडून द्याल। खरं तर एकीकडे विनायक राऊत आणि गेल्या 10 वर्षामध्ये भाजपने केलेले सातत्याने दिसलेली आश्वासनं आणि 10 वर्ष भाजपच्या आश्वासनाच्या पुढे जाऊन गेले 35 वर्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पक्षात जाऊन वेगवेगळी आश्वासनं देणारे नारायण राणे खरं तर गेल्या 10 वर्षात भाजपने वेगवेगळी आश्वासनं दिली। प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15 लाख रुपये देतो म्हणून सांगितलं, प्रत्येकाला घर देतो म्हणून सांगितलं, प्रत्येकाला रोजगार देतो म्हणून सांगितलं, परंतु ही आश्वासनं फेल झाली। परंतु त्याच्या पुढे जाऊन नारायण राणे यांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळी आश्वासन देण्याचा प्रयत्न केला। काँग्रेसमध्ये असताना महिला भवन उभारलं, आज ते बंद आहे। काँग्रेसमध्ये असताना MIDCचे उद्योगमंत्री होते, अनेक लोकांना रोजगार देतो म्हणून सांगितलं, ते रोजगार बंद आहेत। कुडाळच्या MIDCमध्ये स्वतःच्या कंपनीच्या नावाने वेगवेगळ्या कंपनीला 70 एकर जागा आहे, त्या ठिकाणी उद्योग उभारतो म्हणून सांगितलेत, परंतु 70 एकरमध्ये आजही एकही उद्योग या ठिकाणी नाही आहे। आणि दुसरीकडे खरं तर साहेब 8 दिवसापूर्वी एक जर्मनचं शिष्टमंडळ आलं होतं। जर्मनचं शिष्टमंडळ त्यांच्यावर चर्चा करताना ते असे बघून या ठिकाणी सांगत होते की ते काय सांगतायत, परंतु दुसऱ्या दिवशी सांगितलं की 12,000 लोकांना जर्मनमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना रोजगार देणार म्हणून त्यांनी घोषणा केली। खरं तर हे दरवर्षीचं नाटक आहे निवडणूक आल्या की, परंतु आम्ही त्यांना एकच विनंती करतो की तुमच्या 2 मुलांना रोजगार द्या आणि त्यांना जर्मनीत पाठवा, तुमचं पण आयुष्य या ठिकाणी समाधानी जाईल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं सुद्धा आयुष्य या ठिकाणी समाधानी जाईल। आज अनेक विषय आहेत, परंतु वेळ या ठिकाणी कमी आहे। उद्धवजींनी करोना कालावधीमध्ये जे केलेलं काम आपल्या समोर आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आलेली अनेक निसर्गाची संकट असून देत, वादळ असून देत, त्यावेळी उद्धवजींनी मुख्यमंत्री असताना थोडक्या कालावधीमध्ये सरळ हस्ते दिलेली कोट्यावधी रुपयाची निधी आहे, परंतु हेच नारायण राणे या देशाचे केंद्रीय मंत्री होते, घोषणा मोठी केली, पण 1 रुपयाची कवडी सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणि कोकणासाठी दिली नाही, हे सत्य या ठिकाणी आहे। आज खरं तर नारायण राणे सातत्याने सांगत असतात, सातत्याने उद्धवजी किंवा ठाकरे कुटुंबियावर शिवसेनेवर टीका करत असतात, परंतु राणेंचं अस्तित्व काय राहिलंय? खरं तर तुमचं नाव 13व्या यादीत आलं, म्हणजे शेवटचीच यादी होती। आज शिवसेनेत असताना तुम्ही पहिल्या नंबरला यादीत होतात, परंतु आज तुम्ही शेवटच्या बेंचवर बसलात, याची जाणीव तुम्ही या ठिकाणी ठेवा। राजापूरमध्ये सभा झाली, फडणवीसांनी सांगितलं की ह्यांना मोदींकडे बघून मत द्या, अमित शहानी सांगितलं मोदींकडे बघून ह्यांना मत द्या, म्हणजे त्यांना पण कळलंय की नारायण राणेंकडे बघून कोणी मत देणार नाहीत, परंतु आमच्या उमेदवार राऊत साहेबांकडे बघून आपण सगळे मत देणार आहेत, याची जाणीव आपल्याला या ठिकाणी आहे। खरं तर अनेक व्यवसाय गुजरातमध्ये नेलेले आहेत। वेंगुर्ल्यातला असलेला पाणबुडी प्रकल्प सुद्धा गुजरातला नेला आणि त्यानंतर हे सगळे खरं तर या जिल्ह्यामध्ये साहेब 4 मंत्री या जिल्ह्यामध्ये आहेत, 3 माजी पालकमंत्री ते आज सरकारमध्ये मंत्री आहेत, हे केंद्रीय मंत्री आहेत, परंतु ह्यांना हा उद्योग सुद्धा थांबवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे। या जिल्ह्यामध्ये एकही रोजगार निर्माण करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणूनच एका कार्यक्रमाला हे 4ही मंत्री गेले होते, त्यातले 3 माजी पालकमंत्री होते, नारायण राणे, उदय सामंत आणि दीपक केसरकर। खरं तर त्या लोकांनी बाहेर लिहिलं होतं की नवीन पालकमंत्र्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि 3 या आधीच्या मंत्र्यांना जमलं नाही, ते ह्यांनी केलं। खरं तर या 3ही मंत्री निष्क्रिय झालेत, म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातला बाहेरचा मंत्री या जिल्ह्यामध्ये आणावा लागला। आज यांचे प्रचार प्रमुख कोण? गोव्याचे राज्याचे मुख्यमंत्री। आज त्यांच्या प्रचाराची जबाबदारी कोणाची? मुंबईत आलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांची। म्हणजे या जिल्ह्यामध्ये आता नारायण राणेंकडे त्यांना कळून चुकलंय की नारायण राणे या जिल्ह्यामध्ये विजय मिळवू शकत नाहीत।
खरं तर 2 निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी त्यांचा राज्याचे उद्योगमंत्री असताना पराभव केला आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा त्यांना केंद्राचे उद्योगमंत्री असताना पराभव करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ती संधी आपण या ठिकाणी करूया. आज खरं तर ज्याप्रमाणे मोदी गॅरंटी सांगितली जाते, आज या देशामध्ये आपण टीव्ही लावला की मोदींच्या जाहिराती सुरू असतात. जर तुम्ही एवढं काम केलं असतं तर एवढ्या तुम्हाला जाहिराती का लावू लागल्या असतात. सातत्याने मोदी असून देत, शहा असून देत, सातत्याने उद्धवजींवर तुम्हाला बोलावं लागतं. महाराष्ट्रातले नाही, देशातले कुठेही गेलेत तर त्यांना उद्धवजी, संताजी, धनाजी सारखे या ठिकाणी दिसतात आणि सातत्याने उद्धवजींवर यांना बोलावं लागतं. यातच खरी तर उद्धवजींची आणि आपली ताकद या ठिकाणी काय आहे. आज साहेब राम मंदिर झालं, आपण पण खरं राम मंदिरामध्ये आपला किती सहभाग आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण करण्याचं काम हे एकही संधी सोडत नाहीत. राम मंदिर झालं आदल्या दिवशी सगळीकडे साहेब अक्षता वाटण्यात आल्या. माझ्या घरी काही लोक आलेले होते, अक्षता दिल्यात. राऊसाहेबांच्या घरी सुद्धा काही लोक गेले होते, अक्षता दिल्यात. सांगितलं अयोध्येवरून अक्षता आल्यात. मी आणि कन्हैया पारकर आमच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, त्यांना आम्ही दोघांनी सांगितलं तुम्ही बसा, चहा वगैरे घेतली आणि त्यातल्या अक्षता वाटायला एकाला सांगितलं तुला रामाची शपथ आहे, ह्या अक्षता कुठून आणल्या तेवढ्या सांग. तर ते म्हणाले कालच आम्ही इथल्याच भुशारी दुकानातून अक्षता घेतल्यात आणि त्या अक्षता या ठिकाणी वाटतोय. म्हणजे रामाला सुद्धा यांनी सोडलं नाही, तेवढं हे आहे. आज मोदी प्रत्येक ठिकाणी ज्या योजना काँग्रेसपासून आहेत, आपण पण अनेक योजना सुरू केल्यात. आपण पण शेतकऱ्यांना माफी दिली आहे, आपण पण शेतकऱ्यांना समग्र अनुदान दिलंय, वेळोवेळी आपण मदत केली, आपण कधी फोन करून सांगितलं नाही. परंतु मोदी मात्र खरं तर लेक लाडकी योजना अनेक वर्षाची आहे. आमच्या एका कार्यकर्त्याला मोदींच्या भाजपच्या काळातनं फोन आला होता की तुम्हाला मुलगी झाली, अभिनंदन आहे, सगळं सांगितलं आणि तुम्हाला पैसे मिळाले काय, होय म्हणून सांगितलं. तो म्हणाला आता मोदी झाली त्यामुळे तुम्हाला हे मोदींमुळे आता तुम्हाला मुलगी झाली आणि मोदींमुळे तुम्हाला हे पैसे आता या ठिकाणी मिळणार. तो म्हणाला लग्न मी केलंय, बायको माझी, मुलगी माझी आणि मोदींचा याच्यात काय संबंध आला. आणि असा प्रश्न या ठिकाणी प्रत्येकजण या ठिकाणी विचारण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. आज खरं तर राणे केंद्रीय मंत्री असताना, राज्याचे मंत्री असताना साहेब 46,000 हेक्टर वनसंस्थेची जमीन आमच्या जिल्ह्यातली वनसंस्थेमध्ये लावली. खरं तर हे पाव आता कमी होतं की काय, म्हणून आता सिडकोचं, राऊतसाहेब त्या संदर्भात बोलतील, सिडकोचं नवीन आमच्याकडे एक दुखणं या ठिकाणी लावलंय. आणि त्यामुळे या सगळ्यांचा राणे मंत्री असताना ह्या कुठल्याही विषयात चर्चा केली नाही. 4 वर्ष मंत्री असताना कोणाला दिसले नाहीत, परंतु आता मात्र लोकांच्या घरोघरी जात आहेत. माझी शेवटची निवडणूक आहे म्हणून सांगतायत. खरं तर राणेसाहेब तुमची शेवटचीच निवडणूक आहे, कारण याआधी तुम्ही पराभव केलाय. पुन्हा एकदा ही जनता तुम्हाला या ठिकाणी पराभवाचं दाखवल्याशिवाय त्या ठिकाणी थांबणार नाही. आज जास्त वेळ आपला न घेता एवढंच सांगतो की उद्धवजी संपूर्ण देशाच्या विरुद्ध लढतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेच्या विरुद्ध लढतायत. अनेकांना त्यांनी शत्रू फक्त आपल्यासाठी केलेला आहे. त्यामुळे उद्धवजींच्या पाठीशी राहणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि ते काम म्हणून मी आणि राऊतसाहेब उद्धवजींच्या आज आपण जी लढाई करतोय ती 8,000 कोटी रुपये असलेल्या ठेवी असलेल्या एका मोठ्या पक्षाशी करतोय. आज हजारो कोटीची त्यांची पक्षाची आमच्या पाठीत जे कार्यालय सुरू आहे भाजपचं, 50 कोटीचं कार्यालय या भाजपचं या ठिकाणी सुरू आहे. आणि अशा शक्तीच्या लढत विरोध लढताना आम्हाला पण आमिष होती, परंतु आम्ही तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी आम्हाला 1 रुपया न घेता निवडून दिला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी राहण्याचं ठरवलेलं आहे. आणि खरं तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंतीच आहे की ज्याप्रमाणे उद्धवजी लढतायत, ज्याप्रमाणे राऊतसाहेब लढतायत, त्याप्रमाणे आपली पण सर्वांची जबाबदारी आहे की या आज खरं तर मोदी गॅरंटी म्हणून सांगतायत 50,000 लाख रुपये लोन मोदींच्या गॅरंटीवर कधी मिळत नाही, परंतु आज घराघरामध्ये 1,000 रुपये 2,000 रुपये वाटण्याचा प्रयत्न भाजपची मंडळी या ठिकाणी करतायत. पैसे घेऊन या ठिकाणी मत विकण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतायत, मत विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. परंतु एवढंच सांगतो की आपण सर्वांनीच ज्याप्रमाणे उद्धवजी लढतायत, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी लढतायत, आज गुजरातमध्ये अनेक उद्योग गेले त्याच्यासाठी लढतायत, आपल्यासाठी लढतायत, त्यामुळे आपण पण आपलं एक मत उद्धवजींना यावेळी द्यायचं आहे आणि राऊत साहेबांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. याच्यानंतर मी